ला अहमदनगरच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करतानाच घडलेली टेक ऑफ नंतर अवघ्या सुमारे 30 सेकंदाच्या विमानाने उंची गमावली आणि मेडिकल कॉलेज या हॉस्टेलला कोसळले आणि प्रचंड धुराखागा निर्माण झाला आणि आर्यनने टिपलेले दृश्य 17 वर्षाचा आर्यन अन्सरी मेघालयनगरचा निवासी. नमस्कार मंडळी, आपण खरं तर अहमदनगर मधील एअर इंडिया फ्लाइट AI 171 या फ्लाइटने 12 जून 2025 रोजी सकाळी अंदाजे 1:38 PM IST 0.0 च्या UTC यांच्या दरम्यान टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणानेच खाली आलेले आणि BJ मेडिकल कॉलेज आणि नागरिकांच्या परिसरात कोसळलेले यात 242 पैकी 241 प्रवासी कृतीतील कॅमेऱ्याच्या मृत्यू कर्मचाऱ्यांचा मृत्यू. या क्रॅशमध्ये किमान 39 जण जमिनीवर तरंगित गेलेले तसेच 60+ जण जखमी झालेले आहेत. आणि आर्यनने कॅमेऱ्याच्या टिपलेल्या दृश्यामध्ये आपण बघितलंच असेल कशा प्रकारे तो घरामधून त्यांनी बघितलं आणि त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी व्हिडिओ शूट करून 17 वर्षीय आर्यन मेघालयनगरचा त्यावेळी त्याचा फोनवर टेक ऑफ कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याला त्याच्या मोबाईलने क्रॅश कैद केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुरळक प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी चौकशी केली आणि तो म्हणाला की मी आयुष्यात कधीच अशा काहीतरी दृश्यासमोर आलो नव्हतो असं त्यानं त्याच्या माध्यमातून सांगितलं. आणि व्हिडिओ आणि सुरेशनं विश्लेषण हे म्हणजे स्किन कशा प्रकारे आहे तर CCTV फुटेजमध्ये विमान टेक ऑफ झाल्यानंतर धूर सोडत असल्याचे स्पष्ट दिसते. काही सेकंदांनी थोडे चढत नंतर झपाट्याने अनुलंब दिशा गमावून क्रॅश झालं. काही हाय रेझोल्युशन दृश्यामध्ये राम एरिया टर्बिन सक्रिय झाल्याने दिसून येते, जे अति कट परिस्थितीत इंजन फेलल्यामुळे ऊर्जा देण्यासाठी चालू होते. हे एक गंभीर सेकंदात आहे आणि अशा परिस्थितीत चक्रीबद्ध चाचण्या सुरू आहेत आणि चाचण्या संभाव्य करणे आणि पुढील पावले आजपर्यंत 20 जून 2025 पर्यंत पुढील गोष्टी तपासल्या जात आहेत आणि इंजिन थ्रस्ट कमी होणे, फ्लॅट लँडिंग गिअरच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे हा स्टेल RAT चे परीक्षण, संभाव्य मेंटेनन्स आणि सुरक्षा उल्लंघन, CCTV अवजारात्मक आणि रडार माहितीचे संकलन. भारतीय AIB आणि NTSB आणि AAIB UK यांच्या सहभागाने ही तपासणी सुरू आहे. तर आर्यनने महत्त्वाचे योगदान म्हणजेच की त्याने अचानक आयुष्यातील घडलेला एक प्रचंड त्रासदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि हे दृश्य नंतर संशोधन व चर्चेत महत्त्वाचं उदाहरण ठरलं. आर्यनने आधीच पोलीस चौकशी पूर्ण केली आणि पुढील तपासण्यासाठी त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जाणार आहे हेही त्यांनी सांगितलं. आणि त्या अहमदनगर बाबतीतील एअर इंडिया फ्लाइट AI 171 787/8 क्रॅश संबंधित संपूर्ण माहिती मराठीत दिली आहे. तर ती कशा प्रकारे त्यांनी त्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हेही आपण बघत आहोत. तर विमान सांगडे पडतील घटना तर कशा
प्रकारे घटना 12 जून 2025 दुपारी सुमारे 1:38 PM IST 0.8 UTC या विमानाचा व्हिडिओ बनवलेला होता तर त्या मोबाईलमध्ये अचानक विमानाचा क्रॅश कैद झाला. तर आर्यनने सांगितले की अर्थात विमान खूपच खाली उडत होते म्हणून मित्रांना दाखवायचं होतं म्हणून तो शूट करण्यात केला असं त्यांनी सांगितलं. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याला कोणतीही खोटी माहिती देण्याचा आरोप नव्हता असंही त्यांनी सांगितलं. आणि मृत्यू आणि जखमा कशा प्रकारे किती लोकांना काय झालं तर ते बघणार आहोत. तर विमानामध्ये 242 प्रवासी व क्रू होते